प्रभाग क्रमांक 22 मध्ये जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथदादा नढे पाटील सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन नढेनगर, विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर, काळेवाडी येथील महिलांसाठी करण्यात आले होते। कार्यक्रमाला प्रभागातील शेकडो महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन खेळ, गप्पा, गोष्टी, मनोरंजन, प्रश्नमंजुषा व विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला। विजेत्यांना ई-बाईक, फ्रीज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, मिक्सर तसेच पैठणी व सोन्याची नथ अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक विनोद नडे व संतोष कोकणे उपस्थित होते। त्यांनी सौ मोनिका नवनाथ नढे यांना प्रभागातील नागरिकांच्या सेवा करण्यासाठी पाठिंबा देण्याची मागणी केली व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मोनिका नढे म्हणाल्या की महिलांचे प्रश्न सोडवणे, स्त्री सक्षमीकरण व सुरक्षिततेसाठी काम करणे हा त्यांचा मुख्य संकल्प आहे। अर्थात आता आपण पाहतो की संबंध शहरामध्ये खेळ रंगला पैठणीचा हा खरं पाहता महिलांसाठी अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दादाच्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्या माध्यमातून आपण बघतो की या कार्यक्रमाला सर्वत्र चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो, गर्दी होते। या ठिकाणी आमचे या भागातील स्थानिक जे आमचे नगरसेवक आहेत विनोद नडे, जे गेली 10 वर्ष, संतोष कोकणे, त्यामुळे दिलीप काळेसाहेब आणि इतर सर्व मान्यवर या भागाचे आणि या विशेषतः पिंपरी शहराचे प्रचार प्रमुख त्याच्यावर जबाबदारी दिली आहे ते आमचे सन्माननीय नानासाहेब काटे आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आज आपण पाहिलेलं आहे की या माध्यमातून आता प्रचाराचा नारळ थोडक्यात फुटल्यासारखाच आहे आणि मोनिकाताईंना या ठिकाणी आज त्यांचे जे नडे साहेब आहेत, नवनाथजी नडे, ते सांप्रदायिक चळवळीमधले आहेत आणि चांगलं काम आहे त्यांचं इथे। मला वाटतं त्यांचे जे काका आहेत ते पूर्वी सुरेश नडे त्या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि काळेवाडी हा जो भाग आहे आपण बघतो की हा खरं पाहता कामगारांची वस्ती आहे, कष्टकरी मंडळी सर्व इथे राहतात। त्यामुळे या भागामध्ये संतोष असेल, विनोद असेल, ताई असतील, आमच्या उषाताई असेल, या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच कामाच्या अनुषंगाने आणि त्यापेक्षा पलीकडे असं बोलायचं झालं तर आपल्याला सर्वांनाच ज्ञात असेल की सन 1992 पासून तर साधारणतः 2017 पर्यंत पिंपरी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे आणि या शहराचा काया पलट करण्यामध्ये सिंहाचा वाटा त्याचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की शहरामध्ये आता खरी लढत ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस। आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी अजित पवार गट जे आहे त्याला आम्ही सोबत घेण्याची आमची तयारी आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी याच्या आधी जाहीर केलेलं आहे की आदरणीय शरद पवार साहेब हे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत आणि त्यांचे जर आमच्या बरोबर आले, त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आले तर आम्ही तिथे स्वागतच करतोय। इथून मागेच मी त्याचं स्वागत केलं। 22 मध्ये आज न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्याचा प्रतिसाद क्रमांक 22 मध्ये आज होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले, मोनिकाताई नडे यांच्याबद्दल काय वाटतं? मोनिकाताई, मी आधी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी नवनाथ दादा जे आहेत नडे पाटील, त्यांचं प्रतिष्ठान आहे, जिजाऊ त्यांचं सोशल फाउंडेशन आहे आणि त्या जनतेच्या सेवेमध्ये संपर्कामध्ये ते पूर्वी पहिल्यापासून आहेत। त्यांच्या सुविधा पत्नी मोनिकाताई आता या शेड्यूल ओबीसी मधनं या ठिकाणी निवडणूक लढू इच्छितात। तर आपण पाहिलं असेल की आज या ठिकाणी नवनाथ दादांचा त्यांच्या पत्नीचा हा लाडका जनसंपर्क आहे आणि निश्चितच या जनसंपर्काचा आगामी निवडणुकीमध्ये आम्हाला फायदा होईल असा आमचा विश्वास आहे। या सर्वांनी 22 मध्ये तुमच्या चारही उमेदवार केले समजायचं का? असं डिक्लेअर केलं म्हणता येत नाही, हा एक प्रयत्न असतो। आता प्रयत्न असं मला सांगा, आज भाजपचे तरी डिक्लेअर आहेत का, कुठल्या पक्षाचे डिक्लेअर नाहीत, परंतु ज्या वेळेला एक ज्येष्ठ नगरसेवक, सिनियर नगरसेवक, आता या ठिकाणी विनोद नडे असेल, संतोष असेल, हे सर्व ज्येष्ठ लोक आहेत आणि त्यापेक्षा ज्यादा अनुभव या ठिकाणी नानांचा आहे
नाना तर स्वतः नगरसेवक झाले, त्यांच्या सुविध पत्नी पण नगरसेवक झाले, एकाच प्रभागामधून 2-2 नगरसेवक झाले. नानाने या ठिकाणी 2 वेळा आमदारकी पण लढलेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला अशी सिनियर मंडळी एकत्र येते आणि एखाद्याला बरोबर घेते, याचा अर्थ त्याची पातळणी करून, त्याचा लोकसंपर्क पाहून, त्याची क्षमता पाहूनच असा निवडला जातो. आणि ज्या वेळेला या ठिकाणी विनोदनी आणि संतोषनी आणि नानांनी मिळून ज्या वेळेला मोनिका ताईंना या ठिकाणी निवड केली, तर निश्चितच त्यांची ती पात्रता आहे, त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. त्यामुळे त्यांना यामध्ये या ठिकाणी आम्ही म्हणजे आज निवडलेलं आहे. आणि हे जी निवड आहे त्याच्या पलीकडे जाऊन असं आहे की अजितदादांनी या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये त्यांचा सर्वे लावलेला आहे आणि त्या सर्वेच्या माध्यमातून पण हे सगळी पातळी आणि सगळं बघणं चालू आहे. आजची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये तुषार कामठेंनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत इतर संघटना सर्व काही आमच्या सोबत येणार आहे. आता तुम्ही जर त्यांना सोबत घेतलं तर सर्व उमेदवारांचं समीकरण कसं जुळवणार? पहिली गोष्ट तर अशी आहे, उमेदवारांचं कसं ऐका, तुषार कामटे हे शहराचे अध्यक्ष आहेत, मी सुद्धा राष्ट्रवादी पक्ष शहराचा अध्यक्ष आहे. अर्थात हे निर्णय घेतले जातील ते आदरणीय पवार साहेबांनी आणि अजितदादांमध्ये निर्णय होणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाहीये. त्यामुळे त्यावेळेला काय होईल हे सांगता येणार नाही. परंतु इतर लोक कोण बरोबर घ्यायचे नाही घ्यायचे हे ठरवायचा अधिकार सर्व अजितदादांचा आहे. सर, पिंपरी चिंचवड शहर तसं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही बीजेपीकडे सत्ता गेलेली आहे. सत्ता खेचून आणण्याच्या दृष्टीनं आपली काय रणनीती आहे? आता वोटरला तुम्ही काय आव्हान कराल? वोटरला एवढंच आव्हान असणार आहे आमचं की तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 25 वर्षात शहराने केलेला विकास आणि आता मागच्या 9 वर्षामध्ये महापालिकेची तिजोरी खाली झालेली आहे. माझा प्रश्न राज्यकर्त्यांना एवढाच आहे की तुम्ही काय केलं तुम्ही आधी सांगा लोकांना. तिजोरी कशी खाली झाली याचं पण उत्तर द्या आणि काय विकास कामं केली याचं पण उत्तर द्या. नागरिकांना थेट आव्हान काय नागरिकांना आव्हान काय असेल? पण नागरिकांना आव्हान हेच असणार आहे की मागच्या 25 वर्षामध्ये जे कार्य झालेलं आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर आहे, ते लपलेलं नाहीये. आणि ह्या 9 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्ष सत्ताधाऱ्यांनी काम केलं, 4 वर्ष प्रशासनाने केलं, परंतु प्रशासनावर नियंत्रण पुन्हा समजा महायुतीचं होतं. एक वेळ असं बोललं जातं की अजितदादा पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असताना अजितदादांचं लक्ष नव्हतं का? परंतु अजितदादांनी पालकमंत्री पद घेतल्यानंतर जरी असलं तरी आपण बघताय की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही काम केलं गेलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून आम्ही असं म्हणतोय की ठोस काम काय केलेलं खाली झालेली आज महापालिकेने कर्ज झालेलं. अशा परिस्थितीमध्ये काय कामं केलेलं नागरिकांना दाखवायला पाहिजेत ना, आणि तेच आमचं आव्हान असणार आहे.